आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जैन धर्मामध्ये आचार्य भद्रभाऊपासून ते शांतीसागर महाराजांपर्यंत अनेक आचार्य साधू झाले। त्यांनी चांगले कार्य केले। आचार्य शांतीसागर महाराजांनी अखंड देशात अखंड धर्मासाठी महान कार्य केल्याने उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत नावलौकिक मिळवून अमर ठरले आहेत, असे प्रतिपादन आचार्य विशुद्ध सागर महाराज यांनी केले। येथे सुरू असलेल्या आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आचार्य विशुद्ध सागर महाराज यांचे प्रवचन झाले। ते म्हणाले, जैन भगवंत यांनी मानव जातीच्या आत्महिताचे ज्ञान दिले। वस्तू पवित्र करण्यापेक्षा दृष्टीला पवित्र करा। आचार्य साधू हे पृथ्वी तलावरील जिवंत देव आहेत। प्रत्येक सम्यक जीवाला साधू हे दिगंबर देव दिसतात। यापूर्वी आरिका ज्ञानमती माताजी यांनी आपल्या प्रवचनात अस्तित्व व वस्तुत्व गुणांची माहिती दिली। शुद्धोपयोग महाराज व विद्यासागर महाराजांचे प्रवचन झाले। विद्यासागर महाराजांनी स्वाध्याय व जिनवानी आचरण उपासना यांचे उपदेश केले। या महोत्सवासाठी कर्नाटकातील कंबदहल्ली येथील मठाधिपती भानुकीर्ती महास्वामी यांचे आगमन झाले। यावेळी मंचावर माजी खासदार कल्लापन्ना आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील, अरिहंत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन उद्योगपती उत्तम पाटील उपस्थित होते। आज सकाळपासून शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील आसगावकर, रत्नापण्णा कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदोम, पुंडलिकराव जाधव नांदणीचे सुपुत्र, यवतमाळचे उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, तेरदाळ येथील मठसंस्थांचे विश्वस्त यांचेसह मान्यवर उपस्थित होते। आज दिवसभरामध्ये संस्थांमध्ये पीठारोहण हा धार्मिक विधी पार पडल्यानंतर उपस्थित आचार्यांचे प्रवचन झाले। त्यानंतर मिरवणूक, जलकुंभ आणणे, देवीची मूर्ती शुद्धी, गर्भकल्याण विधान, गर्भसंस्कार, अष्टकुमारिकाद्वारे मातीची सेवा, 16 स्वप्ने, त्यांचे वर्णन आणि शेवटी संगीत आरती हे कार्यक्रम संपन्न झाले।